गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी सर्वांना. संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंग क्रमांक 10 आपण बघतोय. मागच्या दोनही अभंगात संत तुकारामांनी उच्चिष्ट भोजनाचा प्रसाद ग्रहण करण्याचं महत्व सांगितलं. मात्र या अभंगात जे भोजन ते वर्णन करतायत त्याचा अर्थ थोडा सूक्ष्म आहे. अभंग क्रमांक 10. देवाच्या प्रसादे करारे भोजन, भाल कोण कोण अधिकारी ते. ब्रह्मादिकांसी हे दुर्लभ उच्चिष्ट, नका मानू वीट ब्रह्मरसी. अवघियांपुरते ओसंडले पात्र, अधिकार सर्वत्र आहे येथे. इच्छादानी येथे वोळला समर्थ, अवघेची आर्त पुरवितो. सरे येथे ऐसे नाही कदा काळी, पुढती वाटे कवळी घ्यावे ऐसे. तुका म्हणे पाक लक्ष्मीच्या हाते, कामारी सांगाते निरुपम. संत तुकारामांचा हा अभंग जरी प्रसाद, उच्चिष्ट आणि भोजन या शब्दांनी भरलेला असला तरी सुद्धा याचा अर्थ भक्तिरस असा आहे. हा जो भक्तिरस आहे तो संतांकडून आपल्याला मिळतो. भक्ती ही संतांकडूनच घ्यावी लागते. उद्धवाची गोष्ट आहे. उद्धव ज्ञानी होता, मात्र त्याला भक्ती प्राप्त व्हावी यासाठी श्रीकृष्णाने त्याला वृंदावनात पाठवलं, गोपिकांकडे पाठवलं. कारण भक्ती ईश्वर त्याच्या इच्छेने देऊ शकत नाही, ती गुरुच देऊ शकतो, ती संतच देऊ शकतात. आणि म्हणून ते म्हणतात, देवाच्या प्रसादे करारे भोजन, भाल कोण कोण अधिकारी ते. याला कोण कोण अधिकारी आहे बरं? ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, राजयोग आणि भक्ती मार्ग असे 4 योग सांगितलेले आहेत. त्यामध्ये भक्ती मार्गाचा अधिकारी कोण आहे? सर्वजण भक्ती मार्गाचे अधिकारी आहेत. कारण श्रवणापासून आत्मनिवेदनापर्यंत सर्व काही भक्तीचेच प्रकार आहेत. आणि श्रवण करण्याचा अधिकार प्रत्येक माणसाला आहे. जो कोणी श्रवण जरी करतो, एखादं स्तोत्र ऐकतो, तो सुद्धा भक्तियोगीच झाला. आणि म्हणून भक्तीचा अधिकारी कोण कोण आहे? ब्रह्मादिकासी हे दुर्लभ उच्चिष्ट, नका मानू वीट ब्रह्मरसी. अवघियांपुरते ओसंडले पात्र, अधिकार सर्वत्र आहे येथे. सगळ्यांचा याच्यावर अधिकार आहे. ज्ञानयोगाचा मार्ग कठीण आहे, कारण त्याच्यावर बुद्धीचा म्हणजे आपली बुद्धी किती शार्प आहे ही महत्वाची ठरते. प्रत्येकालाच ते समजेल, प्रत्येकालाच तो तर्क करणं, त्या गोष्टीपर्यंत ज्ञानयोगाने पोचता येईल असं नाही. त्यामुळे तो सगळ्यांसाठी नाही. राजयोग, ज्याला राजयोग करायचं त्याला व्यवस्थित ताठ बसता यायला पाहिजे, ध्यान करता यायला पाहिजे, यम नियम या सगळ्यांचं पालन करून, प्राणायाम, आसन सिद्धी या सगळ्या गोष्टी करून मग भगवंताची प्राप्ती होते. तेव्हा राजयोगाचा अधिकार काही सगळ्यांकडे नाही. कर्मयोग, कर्मयोग आहे सगळ्यांसाठी, सगळ्यांनीच करावा असं आहे. परंतु कर्मयोगामध्ये भटकण्याची, विषयांमध्ये गुंतून जाण्याची शक्यता खूप जास्त आहे. या उलट भक्ती योगामध्ये काय आहे की भक्ती ही एका प्रकारचं प्रेमच आहे, एका प्रकारची वासनाच आहे. पण ज्या वेळेस ही वासना वरच्या दिशेला म्हणजे आपल्यापेक्षा उत्तम, आपल्यापेक्षा श्रेष्ठ अशा गोष्टीवर एकवटली जाते, तेव्हा त्याला आपण भक्ती म्हणतो. म्हणजे भक्ती ज्याप्रमाणे आपण म्हणतो कल्पनेतून कल्पनेला सोडवायचं असतं, त्याप्रमाणे ईश्वरापायी सर्व मोह, सर्व लोभ, सर्व वासना एकवटून बाकी सगळ्या संसारातून बाहेर येणं म्हणजे भक्ती. तर या भक्तीमध्ये जो आनंद मिळतो तो जणू काही ब्रह्मरस आहे आणि ब्रह्मादिकांना सुद्धा या रसाची प्राप्ती होत नाही. त्या म्हणून तुला हा जो मिळालेला ब्रह्मरस आहे ना, तो सोडून देऊ नकोस, त्याचा वीट मानू नकोस. आणि इथे भगवंत कसा होतो? समर्थ होतो. इच्छादानी येथे वोळला समर्थ. हा जो समर्थ भगवंत आहे तो आपल्या इच्छेने सर्व काही भक्ताला देतो, अवघेची आर्त पुरवितो. समर्थ या शब्दाचा अर्थ तरी काय?
समर्थ आपण कुणाला म्हणतो? जो आपल्याला सर्व काही द्यायला समर्थ आहे. फक्त तोच समर्थ का? नाही. सगळ्या अर्थाने आपण श्वास घेतो, आपण बोलतो, या सगळ्यावर ज्याचं नियंत्रण आहे, ज्याची सत्ता आहे, तो म्हणजे समर्थ. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळता. मियांची नियमिला सांता, काळू ग्रासितसे भूता, ये म्हणिया गते पांडुसुता, सकळे जयाची. ऐसा जो समर्थ, तो मी जगाचा नाथ. कोण आहे समर्थ? म्हणजे ज्याच्यामुळे वेद बोलतात, ज्याच्यामुळे सूर्य चालतो, ज्याच्यामुळे आपला प्राण आत जातो, ज्याच्यामुळे या जगामध्ये चळण होतं, तो म्हणजे समर्थ. असा समर्थ कोण आहे? पांडुरंग विठ्ठल परमात्मा आहे, ज्याच्यामुळे हे संपूर्ण जग चाललेलं आहे. तेव्हा हा असा समर्थ देव तुमच्या समोर असताना तुम्हाला काहीच कमी पडत नाही. या भक्ती मार्गात कधी संपेल असा आनंद नाही. याच्यातला जो आनंद आहे तो कायम वाढतच असतो, कधीच संपणार नाही. तुम्ही किती वेळा अन्न ग्रहण केलं तरी सुद्धा हा जो रस आहे तो संपणार नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पैगा आणिकही एक साचे, जे हाता आले तरी न वेचे, आणि अनुभविता काही न वेचे तरी विटेही ना. म्हणजे काय? की हे कसं आहे बरं? तुम्ही हे अनुभवलं तरी हे संपत नाही. तुम्ही तुमच्या हातात आलं तरी सुद्धा हे संपत नाही. आणि समर्थाचे घरी सकळ संपदा नाही, तुटी कदा काचे, याची कधी सुद्धा याला सीमा नाही, आनंदाला सीमा नाही. आणि ते जे भांड आहे भक्तिरसाचं ते कधीच संपत नाही. असा जो भक्तिरस आहे यामध्ये आपले संत न्हाऊन गेले आहेत. आणि संत तुकाराम महाराजांना सुद्धा हा अनुभव आला की हा भक्तिरस, यातून मिळणारा आनंद कधीही न संपणारा आहे. तेव्हा सरे येथे ऐसे नाही कदा काळी, पुढती वाटे कवळी घ्यावे ऐसे. तुम्हाला पाहिजे तेवढं ते तुम्ही ग्रहण करू शकता. आणि हा जो लाभ आहे हा कधी होतो? भक्ताला हा लाभ कधी होतो? ज्या वेळेस त्याचा अहंकार पूर्ण नष्ट होतो आणि त्याला ब्रह्मतत्वाची प्राप्ती होते, त्यावेळेसच हा अनुभव संतांना आलेला आहे. यन लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम तथ, यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणपी विचाल्यते. म्हणजे जे मिळाल्यावर दुसरं काही अधिक असावं असं वाटत नाही. आणि या अवस्थेत योगी मोठ्यात मोठ्या दुःखातही विचलित होत नाही. असं भगवद्गीतेत भगवंत अर्जुनाला सांगतात की हे कसं आहे बरं, जे मिळालं ना एकदा की अजून काही असावं असं वाटतच नाही. आणि त्यामुळे हा जो आनंद आहे तो कायम ओसंडून वाहत असतो. असा हा 10वा अभंग. याचं विवेचन इथेच थांबवते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा लवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे.